महाराष्ट्रात महापालिका निवडणुकीसाठी प्रभाग रचना प्रक्रिया सुरू। 4 सदस्यीय प्रभागाला प्राधान्य। मुंबई महापालिका वगळता इतर महानगरपालिकेची प्रभाग रचना बदलणार। पंतप्रधान मोदींकडून सुप्रिया सुळेंकडे शरद पवारांच्या तब्येतीची विचारपूस। परदेशात गेलेल्या खासदारांकडून पंतप्रधान मोदींना परदेशवारी संदर्भात माहिती। सुधाकर बडगुजर यांना पक्षामध्ये घेऊ नका। सीमा हिरेंची फडणवीसांसह बावनकुळेंकडे मागणी। सीमा हिरेंकडून मुंबईमध्ये फडणवीसांची भेट। मुख्यमंत्री फडणवीस आज अकोला जिल्ह्याच्या दौऱ्यावर। क्रिकेट क्लब मैदानावर फडणवीसांची सभा। फडणवीसांच्या हस्ते 3000 कोटींच्या विकास कामांचं भूमिपूजन आणि लोकार्पण सुद्धा होणार। विधानसभा विशेषाधिकार समिती संजय राऊत यांना नोटीस बजावणार। गोरेंनी सादर केलेल्या हक्कभंगाच्या अर्जावर राऊतांना सुनावणीसाठी बोलावणार। नरेंद्र बोंडेकर यांची माहिती। आषाढी वारीतील खाद्यपदार्थांच्या भेसळीवर 12 तपासणी पथकांची नजर असणार। वापरलेलं तेल, कच्चा माल, पिण्याचं पाणी, प्रसाद आणि औषधांचे नमुने तपासले जाणार। पुण्याच्या इंदापूरमधील पोलीस हवालदार विष्णू केमदारणे बेपत्ता। केमदारणेंच्या चिठ्ठीतून पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणेंसह 2 पोलीस कर्मचाऱ्यांवर आरोप। पाकिस्ताननं पुन्हा कुरापती केल्यास पाकिस्तानात घुसून प्रत्युत्तर देऊ। परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांचा थेट इशारा। राजा रघुवंशी हत्या प्रकरणामध्ये 4 आरोपींकडून गुन्हा कबूल। पत्नी सोनमनेच बॉयफ्रेंडच्या मदतीनं पतीची हत्या घडून आणली। मेघालय पोलिसांचा दावा। 2025च्या अखेरपर्यंत लोकसंख्या 1.46 अब्जापर्यंत पोहोचणार। भारताच्या लोकसंख्येबाबत संयुक्त राष्ट्रांच्या अहवालामध्ये सबूत।